मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचा. मॉर्निंग झाले आणि आम्ही बीच साईडवर चहा बनवताना बघा मस्त ब्लॅक टी. कारण का इथं दुकानं उघडीच नाही, दूध वगैरे काय भेटत. आम्ही आलो डायरेक्ट इथून देवगड वाशी इथं कुणकेश्वर मंदिर आहे बघा, इथं समोरच आहे. आता आपण जाऊ थोड्या वेळानं दर्शन घ्यायला. 7 वाजले ना, आता 7:30ला मंदिर उघडतं. परत चहा मस्त घेऊ इथं बीच साईडला, गाडी उभी आहे. चलो गाईस, चहा प्यायला या तुम्ही पण. समुद्राच्या किनारी आमच्या गाडीनं अख्खा सावंसर आहे बघा. गाडी इथं पार्क केले. आता आम्ही चालू दर्शन घ्यायला. मंदिराजवळ आलो आम्ही. तिथं मागं चहा घेतला मस्त. चलो दर्शन घेऊ. आतमध्ये काय शूट करून देत असलं तर दाखवतो. काहीच कोणच नाही मंदिरात. मस्त दर्शन भेटेल सकाळच. हे बघा मस्त आहे, फुलं आहेत. ते पिंड बघा छोटीशी. आपण इकडनं आलो. मित्रांनो, मंदिराचा परिसर मस्त आहे, वातावरण पण मस्त आहे बघा. आणि हा मेन मंदिर आहे, श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर. सो आपण आतमध्ये पहिला दर्शन घेऊ, मग तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो त्या साईडची. ते खाऊ चांगले घ्या. मग माझा नको मुस्काट पुरी गप्पा मारू. मम्मी आमची नुसती वनकच करतो बघा ना. थोडं जेवणाची अरेंजमेंट करतो. तरी स्टॉप घेऊन मस्त जेवायला बनवू आपण. मच्छी घेतली आता मागं, दाखवली तुम्हाला, ताजी मच्छी होती. सकाळपासून ब्लॉग नव्हता गेला. आता आलो कायाकिंग करायला इथं चिवला बीचवर, कोलम बीच. चला दाखव. गाडी पार्क केली इथं, परत तिकडे पण जायला लागेल गाईस कायाकिंग करताना. हे मँग्रोव्स तुझं इकडे खतरो के खिलाडीमध्ये भाग घेतो तिथे गाईस. लाईफ जॅकेट घातलेलं आहे सेफ्टीसाठी. पाणी खोल नाही जास्त. सर आणि पप्पा पण रेडी झाले इकडे. मम्मी घाबरली. त्याने आव डी त्याने आव. चलो उडी मारी. बघा हे मारतात आमच्या याला. पप्पा रेस लावायची का? रेस लावताय का? हे बघा काय करताना बघा. भांडणं झाले. अरे मम्मी तू काय मारीच नाही.
लेफ्ट जेट स्कीचं 2 तिकीट पडलेत. चलो ये करेंगे अभी ये वाला. दीदी एक्साइटेड फुल एक्साइटेड. चलो आ जाओ इधर. बघा मजा आली राईडला काही. आणि एकच राऊंड दिला आम्हाला इथना. बघा ती बघा कसली करतो. टोपी दाखव. लोकेशनवर पोचला होता. इथून आम्ही बोटिंग करणार आहोत. मस्त सकाळीची राईड. तर इथं बोटिंग वगैरे लागलेलं आहे ना या साईडला. आम्ही इथे एकाला विचारला. ते बोलतात का आता म्हणजे थोड्या वेळात चालू होईल म्हणजे येतात ते. सो तर बोटिंग वगैरे बघा खाली. तर आपण इथून जाऊ सर्व पॉईंट फिरू. डॉल्फिन वगैरे दिसली तर चांगलीच गोष्ट होईल. ते पण बघू आपण. आणि मॉर्निंग आहे आणि सकाळच पहिला आम्हीच कस्टमर आहे वाटतं. कोण आला नाही. आमचा प्लॅन होता सकाळच आजच्या दिवशी म्हणजे फिरायचा. आजचा लास्टचा शेवटचा दिवस आहे. सो आपण हे पॉईंट वगैरे बघू. ते न्यूटी लाईट हाऊस वगैरे. आणि फेमस जी जागा आहे ती म्हाताऱ्याची चूल जी इंस्टाग्रामवर खूप फेमस झाली होती ते सुद्धा आपण बघू. सो लेट्स गो अँड कंटिन्यू राहा ब्लॉगवर. गाईज लोकेशनवर आले आम्ही. आपली बोट आहे. काय काय बघ जबरदस्ती ब्लॉगमध्ये गेला ना ते. वाटतं पण पप्पा घातला. मस्त दिसतं. गाईज आपली बोट बघा इथं उभी आहे. थोड्या वेळेला निघाल. ही बोट निघते आता. छोटी आहे मस्त आहे. कॉम्पॅक्ट आहे. मोठी आहे एवढी नाही. आपल्या बोटला स्पीड आहे. तर आपल्याला पवता नाही. आपल्या बोटला स्पीड आहे. आपल्या बोटला स्पीड आहे. या पॉईंट ऐकलं मात्र ती तो ही सुद्धा त्यांनी स्टोरी केलेली आहे. सायंटिफिक रिझन काय आहे की पाण्याच्या कंटिन्युअस प्रेशरने तिथे हां होल पडलेला आहे. तिथे मॅनमेड नाही आहे तो कोणी बनवलेला नाही. हां होल पडला आहे. त्या होलमध्ये पाणी प्रेशरने आतमध्ये गेल्यानंतर ना उडतो. फवारा कसं देतो शॉवर टाईप वाटतो. आणि तो एकदम रोमांचकारी असतो. नैसर्गिक ना तो कोणाच्या कंट्रोलमध्ये नाही. पण तो जास्त करून हाय टाईडमध्ये दिसतो. पाणी भरतीमध्ये किंवा भरतीचा पीक पॉईंट जर 12 वाजता असेल तर त्याच्या अगोदरचे 2 तास आणि त्याच्यानंतरचे 2 तास म्हणजे आता भरतीचा उच्चांक 12 वाजता आहे दुपारी. तर 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1 ते 2, 10 ते 2 ह्या वेळात दिसू शकतो. आता कसं आहे आता लो टाईड सुरू होते. तर पाणी जर अनस्टेबल असेल ना म्हणजे काय होतं की पाणी वाऱ्यामुळे बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात ते दिसण्यासाठी. जर वारा जोरात आला आणि पाणी जर हलत असेल ना तर लो टाईड कमी पाण्यात सुद्धा दिसतं. ते तुम्हाला तिथे जाऊनच हे करता येईल. तो तिसरा पॉईंट. त्याच्यानंतर 2 मोठे खडक आहेत क्लिप्स आहेत मोठे. तिथून बोट पास ऑन होते. अशी उंच असणार आणि जवळपास 12-13 फुटाचं अंतर असतं. बोट चौकास असं पास ऑन होते. त्यावेळी तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवू शकता. फोटो काढू शकता. ते पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक छोटी गुहा दिसली. त्या गुहेमध्ये जाता येत नाही. त्यांनी ब्रिटिशांनी त्या आपल्या सिक्युरिटीसाठी काहीतरी त्यांनी बांधली होती. त्यावेळी गेल्यानंतर गोल्डन रॉक म्हणून तिथे हे सगळे कोण जवळजवळ आहेत. गोल्डन रॉक म्हणून तिथे स्कुबा डायव्हिंग वगैरे केलं जातं आणि तिथे रंगीबेरंगी मासे दिसतात. बोला गणपती बाप्पा मोरया.
त्याच्यामुळे ती दोरी बांधून ठेवले सुरक्षित अंतरमध्ये त्या दोरीच्या इकडे वरती बघायचं आहे बघा किती झटपट पाणी किती खोल होतं आणि किती वर पुढे येतं आणि नंतर खाली पण येतं. प्रथम सांगतो जो काठीवर दिसतोय ना पक्षी तो समुद्री गरुड आहे. फार दुर्मिळ दर्शन असतं त्याचं सहसा बघायला भेटत नाही. तो जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर पूर्ण एरिया गोल आपल्या हरावून असतो माझ्यासाठी बघून एवढी त्याची तीक्ष्ण नजर असते. पाण्याच्या खालचे माझे बघून तो पकडू शकतो. महत्त्वाचं म्हणजे ते आपण बघितलं मगाशी ब्रिटिशकालीन आणि हे पोर्तुगीजकालीन लाईट हाऊस हे त्यावेळी बांधण्यात आलं. जेव्हा वास्को दी गामा भारतात आला तेव्हा त्यानं आपलं इंडियन फूड बघितलं तर त्यात वापरतात का इतकं टेस्टी कसं लागतं तर ते मसाले पूर्णपणे त्याने आपल्या देशात नेण्यासाठी सुरुवात केली. त्याला 1 वर्ष इथून यायला लागलं आणि इथून 1 वर्ष जवळजवळ 2 महिने लागले. कारण 2 महिने एक्स्ट्रा का लागले तर आपले इंडियन आहे ना कल्चर म्हणजे मान्सून वारे वगैरे त्याचं त्याला माहीत नव्हतं म्हणून जास्त 2 महिने लागले. त्याच्यानंतर ते इथून जे मसाले त्याने नेले त्याचे जवळजवळ 30 ते 40 ते 60 पट एवढे त्याला फायदा झाला. त्यानंतर मसाल्याचे व्यापार सुरू झाले. मसाल्याचे व्यापार सुरू झाले तर प्रथम अडथळे जे आले त्या तुम्ही इथं बघू शकता. उजव्या साईडला संपूर्ण समुद्र खडकं दिसतात का त्याची थोडी सुद्धा खडकं आहे. ही अंधारात काळोखात धुक्यात किंवा दिसते वेळी सुद्धा ते काय होतं आहे पाण्याच्या लगत असल्यामुळे पृष्ठभागावर असल्याने दिसली नाही आणि बऱ्याच गोष्टी त्यावेळी पहिल्यांदा जलसमाधी मिळाली मसाल्याच्या. त्याचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लाईट हाऊस उभा करण्यात आला. त्यावेळी वाऱ्यानं चालणाऱ्या बोटी होत्या शिडाच्या त्याच्यामुळे इंधन नव्हतं कोणत्याही प्रकारचं आणि त्यावेळी त्याला जातो काय तर लाकडं जळवतं म्हणून ते बोटीनं आणायचे. हे दिसतंय ना हे दगड ते एक राट प्रकारचा लावला होता. एक काठी बांधली होती राट एक बोटीतले सगळे लाकडं वगैरे वर घ्यायची आणि नियंत्रित संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत इथं कर्मचारी थोडे गुलाम बनवून ठेवले होते त्यांना ते जाळायला लावलं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी इंग्रज आले. इंग्रजांनी ते बघितलं तर काहीतरी एक बेट जळत आहे त्याप्रमाणे त्या बेटांना हा वर नाही असं म्हणतात. महत्त्वाचं म्हणजे आपल्या इंडियन कारागिरांना गुलाम ठेवण्याचे सबूत म्हणजे तिथे पायऱ्या दिसत आहेत हां त्या छिन्नी हातोड्यापासून त्यांच्याकडून बनवून घेतलेले आहेत. ह्यापासून निघालेले दगडापासूनच ते बांधकाम आहे. ज्यावेळी किल्ल्याचं बांधकाम झालं शिसा मिश्रित गूळ मिश्रित वेंगण घेऊन तर प्रत्येक दगडाच्या मध्ये ते वेंगण ते बंद होण्याचं कारण म्हणजे प्रत्येक 10 ते 15 वर्षांनी एक नुकतं तुफान असं येतं त्याच्या लाटा प्रचंड असतात अशी एक लाट आली सर्व ते डिस्ट्रॉय होतं कुंभर होत आहे पूर्ण अशा तारांचा व लाकडं वगैरे उडून जाऊ नये ते सगळं ते डिस्ट्रॉय झालं आणि ती लाईट हाऊस पूर्णपणे बंद. त्यानंतर मग ते ब्रिटिशांनी इथं झालं. आता नेक्स्ट पॉईंट आहे जरा आपल्या सीटवर व्यवस्थित बसायचं आहे घट्ट लाईट जॅकेट वगैरे बांधायचं आहे. एखादी लाट आत आली तरी उठायचं नाही जास्त आपल्याला भिजायला होईल. काहीच लाईट हाऊस बघू शकता कसा दिसतं बॅक साईड व्ह्यू. हे आहे म्हातारीची केव उजव्या साईडला दिसते ती जे स्थलांतरित पक्षी येतात या देशातनं त्या देशात ते पाण्यावर बसू शकत नाही त्याच्या या केवमध्ये बसतात कधी बघायला मिळतात इथे बघतात
दिसते का लेवल पाण्याची जास्त लेवल असली काय माझ्याने झोपली आहे. आणि वरच्या खडकाला मार्किंग बघा कचलेलं कसं दिसतंय ते दिसतंय धोल हा तिथं काय होतंय हाय टाईडला मार्किंग दिसतंय बघा तेवढं पाणी भरल्यानंतर थोडंच ते पाणी आत जातं आणि आत राहिलेली हवा बाहेर पडायला शोधते आणि मोठा फवारा तयार होतो त्याला बाबाचा फवारा म्हणतात हा प्रत्येक हाय टाईडला बघायला मिळतो समजलं का ती आत हवा आहे ती पूर्णपणे कॅप्टिव्ह होते जोरात इथनं पाणी जातं आणि बाहेर कधी पडणार ती पाणी आणि हवा बाहेर पडतो बघा तुम्ही एक केव आहे दिसते का त्याला स्कुबा डायव्हिंग स्कूल म्हणून इथं वापर केला जातो इथंच का तर भारतात याच्यासारखी जागा नाही आहे इथं विजिबिलिटी म्हणजे आपण पाण्याच्या खाली जेवढं बघू शकतो ते इथं पाणी जास्त येणार आहे अशी असण्याचे चान्सेस आहे सगळ्यांनी करायला जास्त लपवायच्या करून द्या एकाच वेळेस उठू नका. हे काय आहे? काम नाही करत काय नाही करत हे बघ मोबाईल पाहिल्याचा मी आता आईने गाईज आम्ही चालू इथं चहा बनवलं थांबलो रोडच्या बाजूला आम्ही चाललेलो घरी आम्ही आंबा बघा किती घेतले ही अख्खी पेटी भरली इथे या आंब्याची आहे दुसरी कसली नाही चुकीच्या गोष्टीची पेटी नाही ती आंबा आहेत आणि रत्नागिरी हापूस इकडे पण भरलेले हे बघा हे पण इथे भरले व्हिडिओच काढतो मसाला खातात होतो कागद हातानच ठेवले तरी लपून ह्याला मॅगी घातली इथं तरी मॅगी घाल्यावर घरी हा मॅगी खाल्ल्यावर घरी या पप्पा बघ काय बोलता नाही जरा नाही ना तो बोलायला परत नाही तर ती कॉरी आहे बघ वरती ते लोटून देईन तुला मॅगी खाऊन काय फणस घेतल्या ना मी बघा आंबा पण घेतले आंब फणस कर्ज खाली 4 kg आंबा घेतले आणि 4 kg चला मॅगी खाऊ गाईज बघा ताजा दूध भेटले आपल्याला इथून तर तबेला आहे यांच्या खाली एक गाववाले तिथलेच लोकल त्याही दिला आम्हाला आम्ही इथं बाजूला थांबवलेली गाडी चहा प्यायसाठी कोरा चहा ठेवणार होतो आम्ही पण ते बोलले का दूध पाहिजे का तुम्हाला इथं आहे तर ते दिलं ते गाईज डायरेक्ट कॉफी रेडी झाली मॅगी नंतर शिजवली आम्हाला असं नाही लागा असं लगेच होतं ना रे ही बघा कसं होता रे बघा काय इथं नदी आहे नदी दाखव का पाणी वाहतंय मस्त इथून कुठं आहे बघा ही बघा एकदम क्लिअर क्रिस्टल पाणी वाहतंय चला आता पॅक करू शकला आपण कॉफी पिऊन कॉफी रेडी झाली चलो आज फुल फॉर्ममध्ये डॉल 4 पेटी आंबे घेऊन चालले सुकापूरला घरी डिक्की भरून काय सगळं आम्ही सामान बांधलेलं आहे पिशवीन इथं कचरा नाही करत इथं काय मत कोणी कचरा केले बघा एवढं बाटल्या भेटले जुन्याने
हे बघा ही अशी लोकांची कामं. असं नका करू. कोकण मस्त आहे इकला, रत्नागिरी एरिया मस्त आहे, शांत आहे. त्याला असं स्वच्छ ठेवा. आता आम्ही माणसं पण चांगली आहे. माणसं पण मस्त आहेत गाईज. हेल्प करतात. हेल्प करतात इथं माणसं. कारण की आम्ही आता इथं आजोबा बसलेले ते. तर आता मी चहा बनायला आलो, कोरा चहा ठेवणार होतो. तर ते बोलले का दूध पाहिजे का तुम्हाला. मग ती खाली गोठा आहे मस्त आहे. तर कंप्लीट आम्हाला भेटला गाईचा. सो ताजा दूध भेटला. आता पप्पा बघा परत गेले गाईज. आता तो दादा बघा दूध आणायला चालला. ही पोरा इथलीच आहेत, ती दुधासाठी थांबलेली आहेत बघा. ती दुधाची गाडी येते वाटतं इथं आणि मग ती दूध देतात ती त्या गाडीत. ताजा दूध इथं बघा. दादा दूध बघ काढतोय तिथून. चांगला मस्त आम्हाला दिलं त्यांनी, स्वस्तात मस्त. आणि इथली वाईब मस्त वाटते खरंच सांगते. संध्याकाळची वेळ म्हणजे आता सनसेट होईल, 6 वाजलेले आहेत. इकडे बघा ताजा ताजा मस्त इथंच मोठा आहे. इथनंच आम्ही दूध घेतला. आणि कॉफी पण जबरदस्त लागली काही. कॉफी एकच नंबर लागली. इथंच आम्ही बनवली जस्ट. सो चलो गाईज, आता आम्ही निघतो घरी सर्व काही ठेवून. आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपले ब्लॉग असे थोडे थोडे येत राहतील, म्हणजे कंटिन्यू तरी नाही पण असे काहीतरी फिरायचे, काहीतरी इंटरेस्टिंग ब्लॉग येत राहतील. टेन्शन नका घेऊ, चॅनल बंद होणार नाही आपला. फ्युचरमध्ये चालूच राहील, काय ना काय होत राहील. फक्त एवढे दिवस चॅनल बंद होता कारण की थोडासाच टाईम आपल्या बिझनेसकडे पण होता, फोटोग्राफी व्हिडिओग्राफीचा. तुम्हाला माहिती असेल, जर इंस्टाग्रामवर तुम्ही अवेलेबल असाल माझ्या तर चालू झालेला आहे आपला. सो कोणाला जर ऑर्डर द्यायची असली तर तुम्ही देऊ शकता. नक्कीच आपण प्री वेडिंग कमर्शियल शूट सर्व शूट करतो आपण. फोटोशूट, व्हिडिओ शूट, ड्रोन शूट सर्व काय करतो. सो इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असतो मी, तिथे तुम्ही जाऊन फॉलो करा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये दोस्त. बाय बाय.